गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असतात. मित्रांनो, आज थोडंसं काम लवकर सुरू करतोय. मित्रांनो, कसे आहात ऍक्च्युली? आणि आज कामाची सुरुवात आपण लवकर करतोय. आज गाडी आहे ना थोडीशी चांगली पुसली असं वाटलं मला, पण नाही, थोडंसं डाग राहिले. गाडी बरोबर नाही धुतली आज आपल्या गाडी धुणाऱ्याने, कारण काल गाडी खूप घाण झाली होती पावसात. आणि मी इकडे लावतो त्यामुळे पाण्याची कटोती असते. तिकडे मी दुसरीकडे पार्किंग लावतो, तिथे पाणी चांगलं असतं. पण मला एक आहे बाबा, दुसऱ्याच्या दरवाज्यात लावण्यापेक्षा आपल्या नजरेसमोर गाडी असणं कधी पण चांगलं. ते थोडंसं आउटला पडतं माझ्या घराच्या, त्याच्यामुळे मी तिकडे गाडी लावत नाही पार्किंगला. ठीक आहे, धुतले त्याने. आता पाऊस आहे, गाडी अशी पण घाण होत राहणार, पण आपण स्वच्छ केली मस्तपैकी, आतनं चकाचक गाडी करून टाकली. बघू शकता एकदम. आणि चला तर आता कामाला चालू करायचं. त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे शनी मंदिरात जाणार, दर्शन करणार आणि मग लॉगिंग करणार आहे. आता वाजले 8:30 बरोबर. रोजचाच टाइम झाला यार. मला 8 वाजता लॉगिंग करायचं होतं, 1 तास वाया गेला. आणि मी आता निघून गेलो असतो, पण झालंय असं, मी माझा हँड नॅपकिन विसरलो घरी. स्वतः आणून देतात. लेट्स सी, बघू कधी येतात. घेऊन निघतो, दर्शन करतो आणि कामाला सुरुवात करूया. चला. सो गाईज, काय बोलायचं तुम्हाला सांगा, काय कामाचं काय कळत नाही मित्रांनो. फायनली 3 तास 9 वाजता आलो होतो आणि 3 तासानंतर बुकिंग लागली आहे मित्रांनो. 3 तासानंतर. आणि बुकिंग कुठली लागली आहे माहितीये? अलिबाग, डायरेक्ट अलिबाग आपण. आणि पाऊस बघा काय जोराने चालू झालाय. पावसाने आपल्याला येताना बुकिंग पण घेऊन आलाय सोबत. पाऊस काय काय कळत नाही मित्रांनो, एवढा पाऊस चालू आहे. तर रस्त्याचे काय हाल आहे तिथे काय नाही, तुम्हाला दाखवतो अलिबागला जाताना. आणि काय काय आहे आज सगळं आपण हे करू, तिकडचं एन्जॉय करू. ड्रायव्हिंग तर एन्जॉय करू, पण तिकडचा रोड पण एक्सप्लोर करू. काय काय कुठे कुठे आहेत ते सगळं दाखवतो तुम्हाला. सो चला. आता आज सॅटर्डे, बहुधा तिथे ट्रॅफिक असू शकतं, काय हरकत नाही. आपल्याकडे सीएनजी भरपूर आहे. डायरेक्ट अलिबागच्या आसपास असतानाच आपण सीएनजी भरूया. तिकडनं काय रिटर्न आज सॅटरडे, त्यामुळे निघणारे पण लोक असतात बऱ्यापैकी. सो जाऊया तिकडनं, ट्रिप भेटतेच अलिबागवरनं. नाही लागलं तर मग तेच पेन पनवेलपर्यंत खाली आहे. अजून काय बघू, पण लागेल तिकडनं. म्हटलं बसण्यापेक्षा चला, काय होईल ते होईल म्हटलं. चला म्हणून निघालोय. आणि आता येताना पण स्वामींच्या कृपेने बुकिंग लागू दे मला चांगल्या रेटची. मुंबई साईडची लागली तर अजून भारी होऊन जाईल काम. सो चला पोहोचूया. आणि मित्रांनो, 9 मिनिटं दाखवतोय पिकअप लोकेशन. काय काय झालं 9 मिनिटाला एवढं काय माहिती. आणि रोडची हालत बघा मित्रांनो. हे फक्त अंबरनाथमध्ये नाही मित्रांनो, अख्ख्या मुंबईमध्ये, पण कल्याणमध्ये ना, पूर्ण मुंबईमध्ये रस्ते जरा बऱ्यापैकी आहेत. पण मित्रांनो, कल्याण पूर्ण तालुक्यामध्ये हे रोडचं हे असंच आहे. आणि काय काय होणार सांगा ना याच्यामध्ये. काय म्हणजे काय बोलायचं आणि कोणाला बोलायचं तेच कळत नाही. आणि काय बोलणार आता या गोष्टीसाठी. खूप मोठ्या विषय आहेत त्या मागे, पण आता जाऊ दे. ते आपला लुकआउट नाही आहे असं नाही म्हणता येणार यार. आपला पण लुकआउट आहे यार. आपण टॅक्स पेयर आहोत. आपण रोड टॅक्स पेड करतो. मेन तर आपण गाडी रस्त्यावर चालवायचं, आणि ह्या असल्या रस्त्यांवर चालवायला जर एवढा रोड टॅक्स भरायचा असेल तर काय फायदा सांगा ना मला. रोड टॅक्स तर घेतात, काय काय टॅक्स घेतात, काय करतात त्याचं तेच कळत नाही. चला, काय करतात हे आपल्याला पण माहिती आहे म्हणा. आपण कशाला बोलून आपलं तोंड खराब करायचं ना. जाऊ दे, प्रत्येकाचं पोट पाणी असतं, त्यांचं पोट त्याच्यावर चालतं तर करता येत नाही. आणि काय हे महाशिवरात्री सारखं इथे भरायला लागलंय. आज महाशिवरात्री आली. आता कुठली महाशिवरात्री? इथे एवढी गर्दी का झाली आहे? सगळं हा कुर्ला कॅम्प, ऍक्च्युली 5 नंबर कुर्ला कॅम्पचा एरिया आहे. पण इथे एवढं मार्केट बसलंय, स्मशानाच्या बाहेर मार्केट बसलंय. आईला कोण येणार आहे स्मशानाच्या बाहेर? बाईचा वे बघा, कोण येणार आहे स्मशानाच्या बाहेर शॉपिंग करायला यांची. तर चला पोहोचूया क्लायंटच्या लोकेशनवरती. 7 मिनिटं. क्लायंटला फोन लागत नव्हता, त्यांनी फोन कॉलबॅक केला आणि ते बोललेत आम्ही उभे आहोत, तुम्ही या म्हणून. म्हणजे या ड्रॉप लोकेशन कन्फर्म केलंय मी अलिबाग. पहिला ॲक्च्युली रायगड लिहून आलो, मी कन्फ्यूज झालो. म्हटलं जर पुढे कुठला असेल तर म्हटलं झाला विषय, खोल आहे आपला आजचा. पण नाही, चांगला विषय होता आजचा त्यामुळे. आणि पाऊस काय लागलाय, तुफानदार पाऊस लागलाय. धो हो, मस्त पाऊस चालू आहे. तर चला जाऊया, क्लायंटला पिक करूया आणि घेऊन निघूया अलिबागसाठी. चला. सो गाईज,
फायनली आपण आलोय आता आपला पुणे मुंबई पनवेल गोवा रोडला आहे आणि आपण सीएनजी तिथेच भरलाय. त्यांना चाय नाश्त्यासाठी थांबायचं होतं म्हणून आपल्याला या रोडचा एक ढाबा माहिती आहे जिथे नाश्ता आणि सीएनजी पंप जवळ आहे. त्यामुळे एक थांबलो. एक पळसपे फाट्यापासून एक 2-4 किलोमीटर पुढे आलं ना की हा त्रिमूर्ती स्नॅक्स म्हणून आहे. सो इथे आपण थांबलो होतो आणि जस्ट क्लायंट गेलेत आतमध्ये. तिथे सीएनजी पंप आहे, ऑनलाईन सीएनजी असतो इथे, त्यामुळे प्रेशर वगैरे पण चांगला असतो, काही त्रास नाही आहे त्या गोष्टीचा सीएनजीचा पण. सो अशा प्रकारे आपलं सीएनजी पण भरून झालाय आणि गाडी लावूया इथे आपण याच्यामध्ये. थोडंसं पाय फ्रेश करून घे, पाय हे करूया, मोकळे करूया, जेणेकरून आपल्याला पण. मित्रांनो कोकणाचं आहे ना एक गोष्ट आहे मित्रांनो, ह्या रोडला लागले ना जो नजारा इथे बघायला आहे ना जगाच्या कुठल्याच पाठीवर नाही मित्रांनो, कुठल्याच. म्हणजे काय नजारा आहे हा, काय नजारा आहे खरं सांगतो. कोकणामध्ये पावसाळ्यात मी मे महिन्यापासून जुलैपर्यंत 3 ट्रिपा केल्या होत्या, 3 ट्रिप्स केल्या कोकणच्या. पण इतका खतरनाक एक्सपिरियन्स झाला माझा. 3-4 ट्रिप झाल्या माझ्या कोकणात यावेळी, तर खतरनाक एक्सपिरियन्स होता आणि मस्त फिरलो होतो. महाबळेश्वर वगैरे गेलो होतो. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी त्या रोडने ट्रॅव्हल केले होते. पहिलं तो पाणी पिऊया. सीएनजी पण मस्त भेटला. आणि मित्रांनो हेच असतं गाईज, पहिली तर गाडी बघा, काय खतरनाक गाडीची हालत झाली आहे भाई साहब. हे बघा खतरनाक गाडीचा सीन झालाय आपला. दोन्ही साईडून गाडी बघा काय झाली. कोकणाचा हाच आहे, पाऊस चालू आहे, थोडा येतोय जातोय, त्याच्यामुळे पूर्ण चिक्कल उडतोय. आणि मित्रांनो आता आपण बॉम्बे गोवा हायवेला. मित्रांनो मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी मी जेव्हा कधी येतो क्लायंटला घेऊन अलिबागची ट्रिप घेऊन, तेव्हा मी इथेच थांबतो. कारण त्याचं असं आहे, कस्टमरला जर वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर ते पण चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सीएनजी बाजूलाच आहे आणि जास्त गर्दी पण नाही. आणि आज त्या मानाने गर्दी कमी आहे मित्रांनो खूप, कारण आज 3:30 एवढी ट्रॅफिक नाही आहे जेवढी पाहिजे. इथनं 1-1.5 तास दाखवतं आहे. पळसपे फाट्यापासून 1-2-3 किलोमीटर पुढे आलो असेल आम्ही आणि थांबलो आहे. तर जास्त वेळ दाखवत नाही आहे, म्हणजे 1 तास 38 मिनटं फक्त. तिकडनं रिटर्न ट्रिप लगेच लागली पाहिजे आणि चांगल्या रेटची आणि चांगल्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला काही घाई नाही, मुंबई साईडलाच जायचं आहे, इकडे काही यायचं नाही आपल्याला कल्याण डोंबिवली साईडला, कारण रेट काय एवढं खास देणार नाही, परवडणार पण नाही आपल्याला अलिबागची रिटर्न ट्रिप. जर चांगला रेट दिला तर ठीक आहे, म्हणजे तर परवडेल, आयदर परवडणार नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला जायचं आहे मुंबई साईडला. पण काही ट्रिप पडली, रेट पडला तरी मी घेणार तिकडनं. जवळ 5-6 वाजेपर्यंत पोहोचतोय आपण, तर मग आज सर्व्हिसिंग उरकून टाकू असा विचार चालला आहे माझा. पण लेट्स सी, बघू काय होतं काय नाही, काय रेट कुठली बुकिंग पडते. मी हे बघतोय की कस्टमर आले की नाही, त्यांच्यासमोर कशाला आपण त्यांचं. आणि मी शूट नाही केलं रस्त्याने, कारण रस्ता इतका ट्रॅफिक आहे मित्रांनो, खतरनाकवालं ट्रॅफिक आहे आपलं. कारण सॅटर्डे आज लोक बघा सगळे निघालेत फिरायला, त्या मानाने आहे ठीकठाक ट्रॅफिक, पण एवढी पण नाही आहे. अलिबागचा रोड कसा आहे तो आता फक्त बघायचं आहे आपल्याला, की त्या रोडला काय आहे काय नाही. आणि मित्रांनो ही मजा असते ट्रॅव्हल बिझनेसची, दुनिया फिरायला भेटते. पण मित्रांनो प्रत्येक बिझनेसमध्ये जसे फायदे असतात तसं नुकसान पण असतं. त्यामुळे सगळ्याचं हे करायचं असतं आणि त्याच्यासाठी फक्त लागते आवड. ज्याच्याकडे आवड नाही ना तो माणूस मित्रांनो काही करू शकत नाही. ज्या क्षेत्रातली तुम्हाला आवड आहे मित्रांनो त्या क्षेत्रामध्ये काम करा, नक्की सक्सेसफुल व्हाल असं मला वाटतं. सो चला वाट बघूया क्लायंटची, किती वेळ लागतो आता काय माहिती. चाय नाश्ता आहेत, सिंधी कस्टमर आहेत, त्यामुळे चाय नाश्ता करायला बसलेत ते आता. मला पण खूप ऑफर करत होते, चला चाय पिया, हे करा ते करा. म्हटलं सर मुझे कुछ नाही आहे, आप करो. चला फायनली आलोय आपण अलिबागला. जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं ह्या देव ड्रॉप रिसॉर्ट रिट्रेट, देव ड्रॉप रिट्रेट म्हणून आहे प्रॉपर्टी बघा, मस्त आहे. आणि मित्रांनो हॉटेल पण वाईब्स पण चांगलं आहे, मस्त लोकेशनवरती आहे सगळ्यात महत्वाचं तर. आणि मित्रांनो रोड आहेत ना, कोकणात गाडी चालवायची मित्रांनो मजाच वेगळी आहे. कोण आलंय कोकणात सांगा मला, कोण आलंय कधी. सो कोकणामध्ये ते एक आहे की गाडी चालवायला जी मजा येते ना मित्रांनो ती कुठेच येत नाही. एक तर रोड एवढे असतात आणि त्यात जी ड्राईव्ह करायची हे आहे डॉल्फिन बाय रेसी, मस्त आहेत बघा ना. एवढ्याशा ह्याच्यात लोकांनी कॉटेजेस बनवले आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला रिटर्न ट्रिप, तर रिटर्न ट्रिप तर अजून काही आलेली नाहीये.
अरे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, इथं इंडिया वर्सेस, इथं अलिबाग वर्सेस अंबरनाथ द्या काहीतरी मला पहिलं. इंडिया वर्सेस हे नंतर द्या. आणि मित्रांनो मी विचार करतोय ना काहीतरी इकडे आता आलोय तर अलिबाग जर बघा मित्रांनो कसले हॉटेल आहेत, आयुष्यपत खतरनाक खतरनाक हॉटेल आहेत, खतरनाक. छोटे छोटे प्रॉपर्टी आहे. मी सेम मला असं वाटलं आज मी गणपतीपुळेला आलोय. मी आतमध्ये एवढ्या आतमध्ये कधी अलिबागमध्ये आलो नव्हतो, बाहेरच्या बाहेरच निघून जायचं लास्ट. तर एवढा आतमध्ये गल्लीमध्ये कधीच आलो नव्हतो, तर आज पहिल्यांदा आलो. सो चला जाऊया आता बाहेरच्या साईडला. काय विचार करतोय थांबू का नको थांबू, बुकिंग पडेल का नाही पडेल काय कळत नाही. काय करू समजत नाही. जवळजवळ थांबू एक अर्धा तास. जेवण वगैरे स्वस्त जेवण कुठे भेटतंय ते बघू पहिलं तर. मग स्वस्त आणि मस्त जेवण, कारण इकडं आलो आणि मच्छी नाही खाल्ली तर मग काय खाल्लं. जर जेवणला हॉटेल भेटायच्या आधी जर हे पडली बुकिंग पडली तर ठीक आहे, नाही पडली तर मग काय चला खाली. मग जाऊ जेवायला. हॉटेल भेटायचं तोपर्यंत जर बुकिंग पडली तर ठीक आहे, नाही तर मग आईला गो इंटरसिटी दाखवलं आणि रिटर्न ट्रिप का देत नाही. मग रिटर्न ट्रिपचं लपडं नाही येत वाटतं इथं, काय माहिती काय लपडं आहे काय माहिती. अलिबाग 1. सो चला चाललोय आता मेन रोड साईडला. ज्या रोडने आलो त्याच रोडने बाहेर चाललोय. जास्त आपल्याला रोडची पण माहिती नाही इथे, म्हणून ज्या रोडने आलोय त्याच रोडने बाहेर चाललोय. मित्रांनो रोड इतका खराब आहे ना अलिबागचा, काय सांगू तुम्हाला. खतरनाक रोड खराब आहे. असा रोड आहे हायवेला म्हणजे जर तुम्ही वडखळ पासून आत येत आहे तर लिटरली काय काय पॅच असे आहेत ना, असे आहेत, असे लिटरली असे पॅच आहेत. कसं हळूहळू हळूहळू आलोय. जवळजवळ 3.5 तास लागले मला यायला अंबरनाथवरनं वडखळला. आता काय सांगायचं तुम्हाला सांगा. चला आता निघूया. चाललो तर आहे हळूहळू बाहेरच्या साईडला. बघूया कुठे चांगलं हॉटेल आहे, विचारूया कोणाला रस्त्यात दिसलं कोणी तर. आयदर डायमंड कॉटेज. खूप छोटे छोटे असे आहेत ना गेस्ट हाऊस आहेत इथे, जे टुरिस्ट लोकांसाठी राहण्यासाठी आहे. पण आता तेच आहे की आहे राहण्यासाठी बरोबर आहे, पण आम्हाला जेवायचं आहे तर जे म्हणजे चांगले चांगले रिसॉर्ट आहेत, ऑनलाईन पण आहेत बऱ्यापैकी. तर प्लीज कोणाला जर बुक करायचं असेल तर त्यांनी ऑनलाईन बघा, चेक करा. मी जेव्हा स्वतः येईन बुकिंग घेऊन आपली पर्सनल बुकिंग जेव्हा असतात तर मग तेव्हा तर मी स्वतः सजेस्ट करीन तुम्हाला. पण तोपर्यंत आणि जर काही चांगलं आहे तर मला पण सजेशन मध्ये टाका की बाबा अलिबागमध्ये चांगलं रिसॉर्ट कुठे आहे राहण्यासाठी कस्टमर्ससाठी. म्हणजे मला पण रेफरन्स द्यायला कस्टमरला बरं पडेल, कारण त्यातच कस्टमर खुश होत असतात आपल्या सर्व्हिसकडे. आता मी त्यांना येताना बऱ्याच ठिकाणी दाखवलं की बाबा असं असं आहे, असं असं भेटतं इथे. तर त्यांनी लिटरली तिथे आम्ही गेलो होतो, तिथे जेव्हा जेवण नाश्ता केला लिटरली खुश झाले. कारण ती जागा जी आहे त्रिमूर्ती ती खूप फेमस जागा आहे. आता मी आलो तर आहे मेन रोडला, तर इथनं राईट घेऊ का लेफ्ट घेऊ कळत नाही मला. चला बघूया काहीतरी घेऊया, इथनं लेपच घेऊया. आता तर कुठं जायचं बाबा. आवाज दिला का त्याने मला. सो चला जाऊया. चांगलं जेवण कुठे भेटतंय बघूया. स्टे इन अलिबाग. अरे स्टे नाही पाहिजे, जेवण पाहिजे. जेवण कोणी जेवण देतं का रे. जेवायला कुठे आहे का चांगलं. आराध्य भोजनालयमध्ये काय काय आहे बाबा. चिकन थाळी, फिश थाळी, व्हेज थाळी तर आहे. थाळी आदर्श फॅमिली रेस्टॉरंट. काय करू, कुठे जाऊ जेवायला. चला बघूया चांगलं हॉटेल आणि थांबूया. चला. तो गाईज मी ऍक्च्युली चुकीच्या रोडला चाललो होतो. मी चाललो होतो अलिबाग रेवदंडा रोडला. आपल्या रेवदंडाला जायचं नाही, याच रोडला मागे नागाव वगैरे आहे. सर पुण्याला वगैरे जाताना पण इकडनंच जायचं मुरुड जंजिरा करून. सो चला आता जाऊया, बघूया चांगलं प्लेस कुठे आहे. पहिले एका साईडला गाडी लावतो आणि मग बघतो चांगलं प्लेस कुठे आहे नाश्ता करा जेवायला.
इथे दिसलेली मला जनसेवा खादाड स्पेशल काय खादाड स्पेशल. इथे ना एक कस्टमर उभे होते, त्यांनी मला आवाज दिला का काय दिला मला पण कळलं नाही, पण होते एक जण उभं इथं कोणीतरी. मी ह्या गल्लीतनं बाहेर आलो तेव्हा. सो चला जाऊ दे, बहुतेक गेले असतील ते. कुठे जायचं बघूया. हा थोडस हायफाय दिसतंय. एकट्याला जेवायला काहीच असं हे पाहिजे ना, म्हणून मी असा विचार करतोय स्वस्तात मस्त जेवण कुठे भेटेल. कारण अलिबाग आहे यार, या टुरिस्ट प्लेस वरती ना जेवण खूप महाग भेटतं त्याच्यामुळे. आणि आलोय आज स्पेशली इकडे म्हणून जेवायचंय, बाकी असं काय नाही. पण जर ट्रिप लागली तर मग मग काहीच नाही. तो बोलला एक सन्मान म्हणून हॉटेल आहे इथे, ते चांगलं आहे. तर लेट्स सी ब्रो, काय सन्मान देतात आपल्याला की नाही भेटत तो बघू. पुढून पण जाऊ शकतो का? गाडी लाटसी. अच्छा इकडनं. आता मी एकाला विचारलं तिथे, बघत होतो इकडे तिकडे, पण ते बोलले इकडनं सर्व पुढे गेलात ना तर पुढे एक मारुती मंदिर आहे, तिथं बाजूला खानावळ आहे, म्हात्रे खानावळ. पण हाय कुठे मारुती मंदिर? हा ते बघा तिथे समोर मंदिर आहे, तिथे खानावळ आहे. तर बघूया, म्हात्रे खानावळ म्हणून आहे, म्हात्रे खानावळ. लेट्स सी, जाऊन बघूया टेस्ट कशी आहे. पहिला आहे का ते बघूया. ते बोलले मस्त अनलिमिटेड खाणं आहे, जेव्हा तिकडे मस्त भरपेट खाणं आहे. अरे म्हटलं बरोबर आहे, पण आहे कुठं? घरात चायनीज हेच आहे का? कुठले? हा म्हात्रे घरगुती खानावळ. चला सो गाईज फायनली आलोय जेवण करून मी. आणि मित्रांनो भरपेट जेवलोय, मस्त मस्त मच्छी. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये मी खानावळ मध्ये नॉनव्हेज खाल्लंय, फर्स्ट टाइम मध्ये. पहिलं ह्याच्या आधी कधीच खाल्लं नव्हतं, आणि रेस्टॉरंट मध्ये वगैरे खाल्लं, पण टाईप मध्ये फर्स्ट टाइम. मित्रांनो डेकोरवरूनच कळालं असेल किती मस्त होता. जेवणामध्ये रस्सा, सुरमईचे दोन पीस होते, 2 चपात्या आणि राईस. अनलिमिटेड होता राईस रस्सा, पण मी जास्त नाही खाल्लं कारण आपल्याला काम करायचं अजून, नाही तर इथंच चटई टाकायला लागेल मला. पण मित्रांनो एवढं जबरदस्त जेवण होतं ना. जर तुम्ही, मी स्वतः रिकमेंड करेन, जर तुम्ही अलिबागला येताय, अलिबाग सर्कल पासून थोडंसं आतमध्ये आलात तर म्हात्रे मागे आहे मारुती हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराच्या समोर बरोबर म्हात्रे घरगुती खानावळ आहे. साई पूजा हे खूप आहे तिथे लाईनीत, पण इथे या नक्की ट्राय करा. घरगुती आहे, घरामध्ये जेवण वगैरे बनवतात ती लोक, त्यामुळे एकदम घरी जेवल्यासारखं फील आला मला. घरामध्ये पण मसाले जास्त असतात आपले असं मला वाटलं इथे जेवण. कारण पहिल्यांदा कोकणी पद्धतीने, घरगुती कोकणी पद्धतीने मी जेवण केलं आज. फिश खाल्ली, याच्या आधी मी एकदा गणपतीपुळेला खाल्ली होती, त्यानंतर आज खाल्ली मित्रांनो. सो चला निघूया आता. काय ट्रिप तर काय पडत नाहीये आता, हळूहळू निघूया. पनवेलच्या साईडला 4:20 झालेत. लेट्स सी, बघूया कधी ट्रिप पडते, आणि हळूहळू निघूया. चला रस्त्यात काय होतं काय नाही दाखवतो. पण मित्रांनो जवळ ड्रायव्हर मित्र आहे सांगतो, किंवा कोणी कस्टमर जरी फिरायला येत असाल, रेस्टॉरंटमध्ये एवढं हाय लेवलचं मसालेदार खाण्यापेक्षा हे जेवण कधी पण बेस्ट मित्रांनो. काही त्रास नाही, काही नाही. जवळ वगैरे जेवण केल्यावरती मसालेदार असं काही नव्हतं. एकदम मस्त गरम फिश होती. आपण गेल्यावरती ते लोक मॅरिनेशन तर इतकं मस्त होतं मित्रांनो. खरं असा मॅरिनेशन वाली फिश मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम खाल्ली मित्रांनो. सो मजा आली. चला निघूया इकडनं. गाडी आहे मागे, अशी पुढूनच काढावं लागेल बहुतेक आपल्याला गाडी. आता मागे गाडी लागली. चला निघूया हळूहळू आता मुंबईच्या साईडला.
बघूया आता काय बुकिंग पडते, कधी बुकिंग पडते, काय बुकिंग तर वाजली नाही. लेट्स सी काय नशिबात आपल्या. गाईज निघालोय आपण आता अलिबागवर ना. हा अलिबाग मेन सर्कल्स आहे. हा इकडे हा रोड जो गेलाय हा गेलाय रेवदांडा ला जातो. हा असा जाऊन आणि हा पण जो आहे तो इकडनं दोन्ही साईडनं गेलात तरी तुम्ही तिथेच जाता. दोन्ही फिरून जातो रोड. बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे जर काय चुकत असेल तर प्लीज सांगा. आणि मला जायचंय वॉशरूमला, थोडंसं फ्रेश होऊन निघूया असं विचार करतोय. इथे पेट्रोल पंपवर थांबूया वॉशरूमसाठी. बघूया चला. सो गाईज जस्ट आता 16 पंक्चर आहे, पंक्चर आहे, टायर पंक्चर आहे, मागचा टायर पंक्चर आहे मित्रांनो. 16 टायर हवा आहे फक्त त्याच्यात. चेक करावं लागेल आपल्याला मागचा टायर मित्रांनो, पंक्चर होता. इकडनं निघूया आणि मग पंक्चर चेक करूया. आपल्या इथे जाऊन उद्या पहिले पंक्चर चेक करावं लागेल आपला, कारण मागचा राईट साईडचा मागचा टायर पंक्चर आहे मित्रांनो. आणि 16 हवा होती त्याच्यात. आणि इकडे बघा आता किती आहे. इथे पण 19. आयुष्यभर असं कसं 19-16 हवा कशी काय? ही मशीन गडबड आहे वाटतं काहीतरी. 19-16 पुढे आता किती आहे त्याच्यावर नको आहे. झाली, फुल झाली गाईज, फुल झाली. इकडे बघा किती आहे काका. काय म्हणता? झाली. मागच्या टायरात पंक्चर आहेत बहुतेक. किती द्यायचे, किती द्यायचे, काय द्यायचं का नाही? सो गाईज निघालोय आपण. मागच्या टायरात एवढी कमी हवा कशी काय? थोडासा दबत होता टायर, पण लेट्स सी ब्रो, एवढी हवा कमी कशी काय रे? आणि हा मला मगाशी सांगायचं होतं मित्रांनो, एक पनवेलची बुकिंग वाजली आता, पण ती होती फेक बुकिंग. कारण मित्रांनो आवाजावरनं समजतो माणसांच्या की जेन्युइन आहे की नाही. उबर बुक करणारा माणूस हा कसा असतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. ती ऍक्च्युली अलिबागमधनं पिकअप अलाउड नाही आहेत, पण आता काय करणार सांगा. खाली तर जाणार नाही मित्रांनो, आपण घेऊन तर जावं लागेल बुकिंग. या रोडला कुठे ना कुठे तरी वाजते बुकिंग, अजून काय वाजतच नाहीये. सो चला बघूया रस्त्यात. आणि मित्रांनो रस्ता बघा किती खराब आहे अलिबागमध्ये. अलिबागमध्ये रस्ता खराब आहे. मस्त पेट्रोल पंपवर थांबून वॉशरूमला गेलो. यांना वाटलं सीएनजी भरायचं, सीएनजी नाही अरे म्हटलं पेट्रोल भरायचं. त्याला वाटलं या नुसते मागे लागले होते, या इथे या इथे या इथे. त्यांचं बहुतेक कमिशन असणार आहे. पण यार मागे दोन्ही टायर पंक्चर होते यार, मला टेन्शन आलं आता. नाही आता आपण आहे ना, आता हवा भरली आहे ना, आता तिकडे जाऊन बघूया काय आहे, हवा किती आहे. आता उद्या सकाळी डायरेक्ट चेक करूया. आता हवा काय कमी होणार नाही लवकर. उद्या सकाळी चेक करतो मनीवाल्याकडे आपल्या इथे, आणि तिथे बघतो पंक्चर वगैरे आहे का. आयदर कळेल रात्रभरात आता रनिंग मध्ये किंवा उद्यापर्यंत की टायर बसलाय नाही बसलाय, या सगळ्या गोष्टी कळेल. गाडी हालत तर होती, गाडी हलणं बंद झाली, पण आता पण हवा कमी असेल तरी पण हलते गाडी, काय माहिती काय झालं. आणि आता निघालोय आपण घराकडे. हे बघा हे अलिबागच आहे, थोडंसं मार्केट टाईप आहे मित्रांनो. आता मी जर तिथे मला ट्रिप आली होती, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचो तुम्हाला. मला लागली होती ट्रिप आता पनवेलची. त्याने बुकिंग टाकली त्या लोकेशनवरती, ज्या लोकेशनला आहे रिक्षा स्टँड वगैरे. त्यामुळे मला थोडीशी भीती वाटली, मी गेलो नाही, कॅन्सल मारली ती बुकिंग. कारण मित्रांनो इकडे ना अलिबागमध्ये पिकअप अलाउड नाहीये.
म्हणजे ते बाहेरच्या लोकांना पिकअप करून देत नाही, पण बरेच लोक पिकअप घेऊन जातात. पण आता बघू, रस्त्यात जाता जाता जर बुकिंग लागली पाहिजे, जर स्वामींच्या कृपाने जर लागली तर मस्त होऊन जाईल काम आपलं. आणि लास्ट टाइम मी आलो होतो ना मित्रांनो, रेवदंडाला गेलो होतो, तर शेळके वडापाव आहे ना, शेळके वडापाव, तिथं थांबलो होतो. फोन येतोय, थांबा कोणाचा. गाईज अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता मित्रांनो पुण्याची ट्रिप पडली पुण्याची ट्रिप पडली होती इथनं, आणि काय सांगू तुम्हाला यार, मी इतकं खुश झालो. मी उचलली पुण्याची ट्रिप, बघितली नाही तर रेट ठीकठाक होता, एवढा काही खास नव्हता, पण मी उचलली बुकिंग आणि खुश झाले मित्रांनो. ज्या स्पीडला मी बुकिंग उचलली ना, ज्या स्पीडला, त्या स्पीडलाच त्या कस्टमरनी कॅन्सल केली. लेडीजच होती ती, बहुतेक रेट चेक करत होती की कुठला आहे, किती बघत होते, त्यासाठी बुकिंग केली होती वाटतं. आणि तर आता काय बोलणार सांगा, बुकिंग पडतायत पण थांबू का नको थांबू असं झालंय मला. चला जाऊया हळूहळू पुढेच. बुकिंग तिकडनं पुढनंच घेऊया, कारण इकडनं पिकअपचे लपडे असणार. तर चला. सो गाईज मी पुढे ह्याच्यासाठी चाललोय, कारण पुढे आहे जिंदाल कंपनी. तर जिंदाल कंपनीवरनं आपल्याला बुकिंग लागू शकते, कारण आता ऑफिस सुटायचा टाइम झालाय 5-5:30ला. एक अर्ध्या तासात पोहोचू आपण तिथे जिंदालच्या इथे, अर्धा-पाऊण तासात. आणि 5-5:30ला वरनं तिथनं बुकिंग लागणं हे आहे, तिकडनं बुकिंग लागणं हे असतं, लागतेच बुकिंग. त्यामुळे सो चला निघू, पोहोचू तिथे. हळूहळू रोड बघा किती खराब आहे रोड यार, सगळे ओव्हरटेक देऊन जात आहेत म्हणा आपल्याला सगळेच. तर ह्याला का उडवायची गाडी, कुठला या 47 देणे हे समर्थांचे, मग देऊन टाक. कशाला घेऊन फिरतोय, देवाचं वजन घेऊन फिरतोय बिचारा. आणि पण स्लोगन खूप भारी होता, देणे हे समर्थांचे, म्हणजे देवाने दिलेली गाडी आहे त्याला. वाव. लोक अरे कुठले परेल, हाल रोड, पानूर, कशिश, 7 विला लागली तर आहे परेलची बुकिंग आपल्याला. चला बघितलं तुमच्या समोर बुकिंग वाजली. आता कुठून आहे थाल, पहिलं ते बघू. ऑल ऑफ. सो गाईज बुकिंग लागली आपल्याला फायनली. पण मित्रांनो बुकिंग लागली आहे खरं आहे, पण 6 फीट त्यांचं लाकूड आहे, काहीतरी घेऊन जायचंय ते म्हणत होते. पण आता काय लाकूड आहे ते बघायचंय सगळ्यात पहिलं तर, कारण कॅरियर वरती पण 6 फूट कसं काय बसेल. 6 फूट म्हणजे झालं काय एक माणसं इतकं. हा बसेल आरामशीर यार, मागे पण बसेल आरामशीर, काय प्रॉब्लेम नाही. 6 फूटच आहे, म्हणजे माझ्या एवढी हाईटला बसेल समजा. तर मी हा ई सीट वरती बघूया तिथे काय कसं आहे. 3-4 फूटची डिकी आहे आपली, पण वरती पण 6 फूट कसं काय बसलं असतं, ते हलून पडलं असतं ते इकडं तिकडं. चला बघू, लेट सी. कस्टमरला सांगितलं, लेडीज होत्या, तर त्यांनीच फोन केला समोरनं. बघूया पोहोचून तर बघूया. आपल्याला जायचं होतं ज्या साईडचं आहे ना मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुकिंग माझीला तिथलीच लागले. मला जायचं होतं मुंबई साईडला. लास्ट टाइम पण मी अलिबागला आलो होतो तेव्हा माटुंगाची बुकिंग भेटली होती मला. माटुंगा परेलचीच बुकिंग होती. हा बरोबर, परेलची बुकिंग. आणि बरोबर तिथनच आहे ओव्हरटेक. मी पेट्रोल पंपच्या पुढे आलो ना 7 किलोमीटरवर होता, आणि पेट्रोल सीएनजी पंपाला, आणि तिकडनं 5.2 किलोमीटरवर आहे. एक्झॅक्टली तिकडनंच आहे मित्रांनो, एक्झॅक्टली. बघा कोइन्सिडन्स मित्रांनो, कोइन्सिडन्स कसला भारी आहे आपला. सो चला फटाफट जाऊया क्लायंटच्या लोकेशन वरती आणि पिक करून निघूया. बघूया नाही काय.